खासदार प्रतापराव जाधव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खासदार प्रतापराव जाधव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र. KK मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज आपल्यासोबत आहे बुलढाणा जिल्ह्याचे लाडके खासदार साहेब प्रतापराव जाधव साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. आणि आपली भावी वाटचाली कशी राहणार ही जनतेला या ठिकाणी सांगावं. हे बघा, शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ही दोन विचाराची फूट आहे. शिवसेनेचेच आहे दोन्ही गट. आम्ही शिवसेनेतच आहोत, दुसऱ्याही गटमध्ये आम्ही शिवसेनेचे आहोत. पण आम्ही जे बाहेर आलेलं आहे ते बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, बाळासाहेबांचं जे होता अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा, हे विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी बाहेर आलेलो आहोत. आणि भारतीय जनता पक्षासोबत आम्ही नैसर्गिक युती ज्याला म्हणतात ती केलेली, जी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक युती होती ती आम्ही त्या ठिकाणी तोडून टाकलेली. कारण की त्याचे 2.5 वर्षाचे अतिशय वाईट अनुभव या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी आले, विशेष करून शिवसेनेला आले. आणि म्हणून पुढची वाटचाल ही आमच्या सर्व शिवसैनिकांना, सर्व लोकांना त्या ठिकाणी सोबत घेऊन आपल्या या ग्रामीण भागाचा विकास, जिल्ह्याचा विकास, जिल्ह्यातले प्रलंबित प्रश्न हे सगळे मार्गी लावण्यासाठी आम्ही आपण कालच्या भाषणामध्ये निष्ठावंतांबद्दल बोललेलं आहे की शिवसेनेसाठी यांनी काय केलं त्याबद्दल काय सांगणार. नाही, निष्ठावंताचा नाही, आम्हीच निष्ठावंत आहे. त्याच्याबद्दल निष्ठावंताबद्दल काही बोलायचं काही काम नाही. निष्ठावंत कोण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना जी आहे ही बाळासाहेब ठाकरेंची, मग जो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत आहे तो निष्ठावंत. आणि जो बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढाईचे विचार किंवा हे सगळं सोडून ज्या ठिकाणी गेलेलं असेल त्या लोकांना विचारा तुम्ही तुमची निष्ठा कुठे. आम्ही बाळासाहेबांच्या सोबतच आहोत. आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत आणि बाळासाहेबांच्या विचारासोबत आमच्या निष्ठा आहेत. आपण बोललो होतात की 2.5 वर्षामध्ये कामं ज्या पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीत झाले नाही, असंही तुम्ही बोललात. हे बघा, मागच्या 2.5 वर्षामध्ये कामं कधी थांबत नसतात, जी काही झालेली. पण त्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादीनं सगळा निधी आपल्या मतदारसंघामध्ये खेचून घेतला. शिवसेनेच्या लोकांचं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या पराभूत लोकांना ताकद देण्याचं काम 2.5 वर्षामध्ये झालं. आणि म्हणूनच या शिवसेनेच्या 55 पैकी 40-42 आमदार आणि 18 पैकी 12-13 खासदारांमध्ये ही भावना निर्माण झाली की राष्ट्रवादी आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजेत. उद्धव साहेबांना आम्ही खूप गळ घातली की महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मुख्यमंत्री तुम्ही राहा, पक्षप्रमुख तुम्ही राहा. पण त्या महाविकास आघाडीतून बाहेर न पडल्यामुळं या लोकांना नैसर्गिक युती भारतीय जनता पक्षासोबत जाऊन करावी लागली. आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन पुन्हा लोकांमध्ये जाण्याचा निश्चय आम्ही लोकांनी घेतला. साहेब, आता जनतेमध्ये संभ्रम आहे की आपल्याला ईडीची भीती, किंवा जनतेमध्ये असाही एक चर्चा आहे की आपल्याजवळ पैसे खूप आहेत त्याच्यामुळे या भीतीमुळे आपण इकडे गेला, अशी एक चर्चा आहे. याबद्दल काय सांगणार 2 शब्द. हे बघा, तुम्हाला काय म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांना माहिती ईडी बीडीच्या भीतीच्या काय घेतल्या. आम्ही शेतकरी लोक आहे आणि शेतकरी लोक झाल्यानंतर भ्रष्टाचाराचा एकही आरोप केल्या 35 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात माझ्यावर झालेला नाही. पैशाला आम्ही महत्त्व कधी दिलं नाही. आम्ही महत्त्व दिलं जनभावनेला, कार्यकर्त्याला, लोकांच्या समस्याला. आणि म्हणून आज 35 वर्ष लोकांनी आम्हाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना जिवंत ठेवलं. जर आम्ही भ्रष्टाचारी असतो, पैसे जमा केले असते ना, ईडी बीडीची भीती कोणाला वाटेल. ज्याच्याजवळ 2 नंबरचा पैसा आहे त्या, आमच्याजवळ कुठं 2 नंबरचा पैसा आम्ही जमा केला. ईडी गिडी नाही. आमची जी झालेली आमच्या मनात भीती होती की शिवसेना पक्ष आता त्या काँग्रेस राष्ट्रवादी संघ वाहत जाऊन सेक्युलर होतो का काय.
आणि तो झालेलाच होता 2.5 वर्षामध्ये. म्हणून पुन्हा आम्ही आमचे जे विचार, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्ववादी विचार, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याचे विचार, समाजकारणाचे विचार घेऊन आम्ही आमचा लढा त्या ठिकाणी उभारला. साहेब 2.5 वर्षाच्या आधी का हा निर्णय का नाही घेतला आपण? हे बघा, 2.5 वर्षाच्या अगोदर निर्णय कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ लागते आणि हा निर्णय आम्ही योग्य वेळी त्या ठिकाणी घेतलेला आहे. साहेब एक आहे की खामगाव ते जालना हा रेल्वे मार्ग आता होईल का? बिलकुल बिलकुल. तुम्हाला मी सांगतो ह्याचा या किती कामाची कालावधी? हे बघा, कालावधी असा काही सांगता येत नसतो. कारण की आपण नातवाचं तोंड पाहिलं, मुलाचं लग्न बाप करतो, पण कालावधी विचारत नाही की किती दिवसात तू दाखवशील. 9 महिने तर कमीत कमी वाट पाहावंच लागत असते चला, साहेबांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हे सर्व क्षणचित्र KK लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.